विद्यालयातर्फे मोजाट सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांचा वेळ वाया न घालण्यासाठी मी सरांना परत एकदा विनंती करतो की सरांनी आजचं जे काही व्याख्यान आहे ते विद्यार्थ्यांसाठी सुरू करावा. मोजाट सर प्लीज. ओके सर. हॅलो, गुड इव्हिनिंग एव्हरीबडी. जी काही 30 दिवसीय पोलीस भरती पूर्व ऑनलाईन मार्गदर्शन जे काही आपलं चालू आहे, यामध्ये आपण कालच्या लेक्चर पासून जो काही भूगोलाच्या संदर्भात पोलीस भरतीला जे काही प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जाऊ शकतात, या संदर्भात जी काही चर्चा करत आहोत, त्या संदर्भात आज त्याच कडीमधील जे काही महत्वाचे प्रश्न, जे काही व्हर्बॅटिम किंवा अशा प्रकारचे काही शक्यतो ठरलेले पॅटर्न असतात की या संदर्भात काही ना काही प्रश्न किंवा काही इंटरलिंकिंग पोलीस भरती परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे मागच्या ज्या काही क्वेश्चन पेपर आहे जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीच्या, त्यांचा सर्वांचा ढांडोळा घेऊन किंवा त्यांच्या सर्वांचं जे आहे ते अनालिसिस करून मी जे आहे ते जे काही मला थोडाफार वेळ प्राप्त होतो त्यामध्ये जितकं काही चांगलं सांगता येईल किंवा जितकं काही व्यवस्थितरित्या काही संकल्पना तुम्हाला क्लिअर करून देता येतील तसा माझा प्रयत्न चालू असतो. आणि तुमची जी काही अत्यंत उत्तम आणि स्पृहणीय अशी साथ लाभली आहे त्यामुळे माझ्या उत्साहाला जे आहे ते पारावार राहत नाही असंही म्हटलं तरी चालेल. तर पुन्हा एकदा सांगतो, जर काही लेक्चरमध्ये दिसत नसेल, कन्फ्युजन असेल, काही आवाज येत नसेल, असा काहीही प्रॉब्लेम असेल किंवा एखादी गोष्ट समजली नसेल तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधू शकता. तुम्ही बोलल्यानंतर मला काहीही समजणार नाही कारण मी मायक्रोफोन लावलेला आहे, कारण माझाच आवाज त्यामुळे अगदी स्पष्टपणे तुम्हाला ऐकू येईल, पण तुमचा आवाज कोणताही मला ऐकू येणार नाही. ओके, तर आज आपल्याला त्या भूगोलाच्या श्रेणीमधील जे काही मुद्दे बघायचे आहे त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यांची चर्चा करायची आहे की महाराष्ट्रातील जे काही उद्योगधंदे आहे किंवा महाराष्ट्रातील जे अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याविषयी काही प्रश्न जे आहे ते पोलीस भरतीला विचारले जातात. त्या संदर्भात मी थोडक्यात त्याचा ढांडोळा घेऊन तुमच्या समोर मांडणार आहे. नंतरचा जो काही मुद्दा आहे, जो कोणत्याही तुम्ही परीक्षेला जा, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा स्टाफ सिलेक्शनचे असेल, कोणत्याही परीक्षेला गेल्यानंतर आता सध्या त्याच्यावर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तो वाहतूक नावाचा प्रश्न आहे आणि त्यात महाराष्ट्राच्या पोलीस भरती आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेविषयी मी थोडीफार चर्चा करणार आहे. आणि मग राहिलेला जो काही शिल्लक वेळ आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाची पर्यटन स्थळं मला कंप्लीट करायची आहे. त्याआधी कालच्या लेक्चरचा जो आहे तो थोडीशी जी आहे ते थोडीशी मी पुढे ओढतो आणि त्या संदर्भात 2-3 मुद्दे कव्हर करतो. की कालच्या लेक्चरला आपण बघितलं की महाराष्ट्राचे जे आहे ते प्राकृतिक विभाग आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्वाची जी आहे ती अनुषंगिक माहिती, पोलीस भरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजून काही प्रश्न जे आहे ते महाराष्ट्राच्या संदर्भात विचारले जातात. त्यामध्ये महाराष्ट्राच्या शिखरांसंदर्भात काही प्रश्न असतात. अगदी खरं तर जे आहे ते एवढं डीप शिकवायला वेळ नाही, तरी सुद्धा एक मुद्दा मी एक्सप्लेन करतो जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट चांगल्या क्लिअर होतील. व्यवस्थित लक्ष द्या. मूळ मुद्दा असा आहे की कोणत्याही ठिकाणाची उंची मोजायची, कोणत्याही ठिकाणाची उंची मोजायची तर काहीतरी बेस लागतो आणि त्या बेस पासून याची उंची किती आहे किंवा याची खोली किती आहे ते जे आहे ते ठरवलं जातं. आणि मग या संदर्भात मुद्दा असा आहे की साधारणतः भूगोल तज्ञांनी किंवा शास्त्रज्ञांनी एक अशी लेवल ठरवली की त्याच्यापासून किती उंच म्हणजे हा कमी, त्यामुळे थोडंसं सांगणार आहे. जेवढं समजतं तेवढं ग्राह्य करून घ्या आणि जर नाहीच समजलं तर जे आहे ते त्याच्याविषयी इतर पुस्तकं किंवा युट्यूब किंवा जी काही मित्रांची चर्चा असेल त्या माध्यमातून जे आहे ते तुम्ही जे आहे ते तुमचे ठोकताळे वापरा. डिटेल्स सगळं सांगण्यासाठी खरं तर 1 तास लागेल, पण आपल्याकडे जे आहे ते जवळजवळ 5च मिनिट आहे त्या कन्सेप्टसाठी. कन्सेप्ट फक्त मला क्लिअर करायचे आहे, त्यासाठी मी पहिला मुद्दा सांगतो की कोणत्याही ठिकाणाची उंची किंवा कोणत्याही ठिकाणाची खोली मोजायची असेल तर काहीतरी एक बेस लागतो आणि भूगोल तज्ञांनी किंवा अशा प्रकारच्या शास्त्रज्ञांनी समुद्र सपाटी नावाचा बेस जो आहे तो कन्सिडर केलेला आहे. समुद्र सपाटी म्हणजे अशा प्रकारच्या समुद्र जो आहे, समुद्र खोल आहे पण समुद्राला लागून जी काही जमीन आहे ती शक्यतो सपाट असते. मग
ती जमीन जी आहे ते म्हणजे सी लेवल किंवा ही समुद्र सपाटी हा बेस मानायचा आणि मग त्याच्यापासून जशा जशा प्रकारची उंच असतील त्याला वेगवेगळी नावं द्यायची किंवा त्या समुद्र सपाटीपासून जसा जशा प्रकारचे खोल असतील त्याला वेगवेगळी नावं द्यायची असं साधारणतः सांगितलं जातं. पोलीस भरतीला एवढं डीप मध्ये विचारलं जात नाही, पण नेमकं शिखर म्हणजे काय लक्षात आलं पाहिजे, तर तो कन्सेप्ट अजून परफेक्ट होईल. त्यासाठी मी थोडक्यात सांगतो आहे. तर मूळ मुद्दा आहे अशा प्रकारची समुद्र सपाटी हा बेस मानला जातो आणि मग साधारणतः क्रायटेरिया आहे या समुद्र सपाटीपासून 100 मीटर उंचीवर जर सपाट भाग असेल, उंची किती तर 100 मीटर, म्हणजे अशा प्रकारच्या 100 मीटर उंचीवर जो काही सपाट भाग असेल त्याला आपण मैदान असे म्हणणार आहे. प्लेन किंवा मैदान म्हणजे समुद्र सपाटीपासून जर 100 मीटर उंचीवर सपाट भाग असेल तर त्याला मैदान असं म्हणणार. याचबरोबर या समुद्र सपाटीपासून साधारणतः 300 मीटर म्हणजे ही जी लेवल आहे ही बेस आहे हा लक्षात ठेवा आणि या बेस पासून साधारणतः 300 मीटर उंचीवरचा भाग आहे. 300 मीटर समुद्र सपाटी किंवा सी लेवल पासून इथे उंची होती 100 मीटर, पण आता जर 300 मीटर उंची आहे आणि वरून तो भाग जर सपाट असेल तर अशा भागाला पठार असे म्हटले जाते. तर अशा प्रकारचा हा पठार आहे. त्याच समुद्र सपाटीपासून जर 500 मीटर उंची असेल, 500 मीटर म्हणजे उंची किती आहे ही सी लेवल मी सांगतोय आणि या सी लेवल पासून जर एखाद्या घटकाची उंची 500 मीटर असेल मग तो साधारणतः असा असू शकतो, नो प्रॉब्लेम. परंतु याची उंची जर 500 मीटर असेल तर याला डोंगर असे म्हटले जाते. डोंगर जर त्याची उंची या समुद्र सपाटीपासून अशा प्रकारची जी आहे ते 800 मीटर असेल, 800 मीटर पर्यंत म्हणजे इथून जी आहे ते लेवल जर बघितली तर त्याची उंची जर 800 मीटर असेल तर त्याला आपण पर्वत असे म्हणतो. म्हणजे 800 मीटर पेक्षा जर जास्त उंची असेल तर पर्वत म्हणतो आणि मग अशा प्रकारचा जो काही पर्वत असेल किंवा अशा प्रकारचा जो काही डोंगर असेल त्या पर्वताचा किंवा डोंगराचा सर्वात वरचा जो असा भाग असेल, पर्वताच्या किंवा डोंगराच्या असा जो काही वरचा भाग असेल त्याला आपण शिखर असे म्हणणार आहे. दिसत नाही का? मला बाकीच्यांनी रिप्लाय द्या. दिसत नाही का? दिसत आहे का? पर्वत शिखर ओके दिसत आहे, आनंद आहे, व्यवस्थित लक्ष द्या. दिसत आहे. मग मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे नेमका मैदान कशाला म्हणायचं, म्हणजे एक बेसिक लेवल कन्सिडर केली त्याच्यापासून जर 100 मीटर उंचीवर सपाट भाग असेल त्याला मैदान म्हणतात. 300 मीटर उंचीवर जर असेल तर त्याला मग आपण पठार किंवा प्लेटू म्हणणार. जर 500 मीटर उंचीवर जर असेल तर त्याला हिल किंवा आपण डोंगर असं म्हणणार आणि मग अशा प्रकारचा जो आहे तो 800 मीटर पेक्षा जर उंच असेल तर त्याला पर्वत म्हणणार. मग ते डोंगराचा जो आहे तो वरचा भाग असेल किंवा शक्यतो या पर्वताचा जर असा टोकदार वरचा भाग असेल तर पर्वताच्या टोकदार निमुळत्या किंवा सर्वात उंच भागाला, शब्द माझे विचारपूर्वक ऐका, पर्वताच्या सर्वात उंच भागाला किंवा पर्वताच्या सर्वात उंच पॉइंटला आपण जे आहे ते आपण शिखर असे संबोधतो किंवा शिखर असे म्हणतो. म्हणजे साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल की शिखर कशाला म्हटलं जातं. तर अशा प्रकारची साधारणतः लेवल आहे. सॉरी मित्र हो, लक्षात येत असेल जरी पोलीस भरतीला एवढं डीप विचारलं जात नसेल तरी कन्सेप्ट जर क्लिअर असल्या, पोलीस भरती असो, PSI असो, MPSC, UPSC, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक कोणतीही परीक्षा असो किंवा अगदी तुमची जी आहे ते तुमची MA BA ची परीक्षा असो त्याला सुद्धा हे थेरम्स किंवा ह्या कन्सेप्ट उपयोगी आहे. तर मूळ मुद्दा आहे अशा प्रकारची साधारणतः कन्सेप्ट आहे. म्हणजे सर्वात जमिनीवरून शक्यतो उंच जो भाग असणार आहे त्याला आपण शिखर म्हणणार, कारण पर्वताच्या वरच्या भागाला आपण शिखर म्हणतो आहे. फक्त तुमची जिज्ञासा किंवा क्युरिओसिटी जागृत झाली असेल म्हणून दुसराही मुद्दा सांगतो की ही जी समुद्र सपाटी आहे इथून मग याच्या बेस पासून मग खाली किती आहे, खोल किती आहे त्याचे सुद्धा जे आहे ते संदर्भ जे आहे ते संदर्भ तपासले जातात. मग समुद्र सपाटीपासून हा जो खाली आहे प्रथमतः असा जो सपाट भाग लागतो त्याला भूखंड मंच नावाची संज्ञा आहे. भूखंड मंच अशा प्रकारची भूखंड मंच झाल्यानंतर जे आहे ते अशा प्रकारचा जास्त उतार लागतो. मग अशा प्रकारचा जास्त उतार लागला की मग त्याला जे आहे ते त्याला खंडांत उतार असं म्हटलं जातं. खंडांत
उतार जास्त काही लक्षात जर राहिलं तर नो प्रॉब्लेम, लक्षात राहिलं नाही तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एवढा अवघड विचारलं जात नाही, मात्र फक्त काहीतरी अशी नावं आहे आणि त्याच्या काहीतरी कन्सेप्ट आहे. थोडासा जर अशा प्रकारचा थोडासा स्लोप असेल तर प्रथमतः त्याला भूखंड मंच म्हणतात. साधारणतः मासेमारी या भूखंड मंचावर केली जाते. नंतरच्या काळात जे आहे ते त्याच्यापेक्षा जर खोल असेल, दुसऱ्या पेनने लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, त्याच्यापेक्षा जर आता थोडा खोल व्हायला लागला तर त्याला जे आहे ते खंडांत उतार असं म्हटलं जातं. आणि मग नंतर जे आहे ते अशा प्रकारचं त्याच्यापेक्षा जर खोल मात्र जे आहे ते सपाट हा जर भाग असेल, सपाट भाग खोल आहे मात्र आता खाली एकदम सपाट आहे, तिथे आता उतार नाही, तर अशा प्रकारच्या भागाला सागरी मैदान असं म्हटलं जातं. सागरी मैदान. आणि मग या सागरी मैदानाचा जो आहे तो सागरी मैदानाचा हा संपूर्ण समुद्राचा भाग असतो. पण त्या सागरी मैदानात सुद्धा काही जागा एकदम असा खोल खड्डा, प्रचंड खोल खड्डा या सागरी मैदानामध्ये असतो. आणि सागरी मैदानाचा सुद्धा प्रचंड खोल पॉइंट म्हणजे समुद्राचा किंवा या समुद्र सपाटीपासून सर्वात डीपेस्ट पॉइंट असतो. अशा प्रकारचा जो समुद्रात अशा प्रकारचा जो काही पॉइंट असतो, अशा प्रकारचा समजा जे आहे ते खोल खड्डा आहे, हे सागरी मैदान आहे. नो प्रॉब्लेम, दिसत असेल आता. पण या सागरी मैदानात जो आहे तो असा प्रचंड खोल खड्डा आहे, त्याची बेस आपला हा आहे. आणि या बेस पासून त्याची जर जे आहे ते खोली मोजली तर काही 1000 मीटर पर्यंत खोली भरेल. तर अशा प्रकारचा जो समुद्राचा सर्वात खोल भाग असतो, त्या समुद्राच्या सर्वात खोल भागाला आपण सागरी गर्ता असे म्हणतो. सागरी गर्ता. तर अशा प्रकारचं जे आहे ते समुद्राचा किंवा महासागराचा सर्वात खोल भाग त्याला सागरी गर्ता म्हणतात. महासागराचा सर्वात जास्त जो सपाट भाग आहे त्याला सागरी मैदान. थोडाफार जो उताराचा भाग असतो त्याला जे आहे ते खंडांत उतार. आणि भूमीला लागून किंवा समुद्राला लागून पहिला जो म्हणजे आपण जे बीचवर जातो आणि समुद्रात जे आहे ते थोडे थोडे जे आहे ते पायापासून गुडघ्यापासून मग आपल्या साधारणतः इथपर्यंत जे काही पाणी येतं, हा भाग म्हणजे काय आहे, भूखंड मंचाचा भाग आहे. म्हणजे अशा प्रकारचे साधारणतः कन्सेप्ट आहे. म्हणजे दोन मुद्दे मी सांगतो की समुद्र सपाटीपासून सर्वात खोल भाग जो आहे तो त्याला सागरी गर्ता असं म्हटलं जातं. आणि या सी लेवल किंवा समुद्र सपाटीपासून सर्वोच्च जो काही भाग आहे त्याला आपण जे आहे ते शिखर असं म्हणतो. आणि मग आपल्याला माहित आहे, दोन मुद्दे मी परीक्षेच्या दृष्टीने क्लिअर करतो आहे. खरं तर तो सध्या माझा मुद्दा नव्हता, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त डीप मध्ये सांगावा आणि जास्तीत जास्त व्यवस्थित तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या म्हणून मी जो आहे तो जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. व्यवस्थित लक्ष द्या. मला मूळ मुद्दा सांगायचा आहे, भूमीवरील सर्वात खोल जो काही भाग असेल, मग सर्वात खोल भाग कोणता असणार आहे, तो सागरी गर्ता हा असणार आहे. कारण तो समुद्र सपाटीपासून सर्वात डीपेस्ट पॉइंट आहे. आणि भूमीवरचा सर्वात जो आहे तो सर्वात उंचावरचा भाग कोणता असणार आहे, मग ती शिखर असणार आहे. पर्वत तर आहे पण पर्वताच्या वरचं टोक म्हणजे मग त्याला शिखर म्हणतो. हिमालय पर्वत प्रचंड मोठा आहे परंतु शिखर काही थोडीच आहे. कांचनगंगा आहे, ग्वाडविन ऑस्टिन आहे, महाभारत आहे, म्हैसालू आहे, मकालू आहे, ही शिखरांची नाव आहे. कांचनगंगा आहे, एव्हरेस्ट आहे, माउंट एव्हरेस्ट, ही शिखरांची नाव आहे. सगळा हिमालय पर्वत म्हणजे शिखर नाही, त्याचा जो काही उंच भाग आहे त्याला आपण शिखर म्हणणार. तशा प्रकारे सगळा सह्याद्री पर्वत म्हणजे शिखर नाही, त्याचा जो काही हायेस्ट पॉइंट असेल किंवा उंच भाग असेल त्याला आपण शिखर म्हणणार. तर मूळ मुद्दा मला सांगायचा आहे, फक्त परीक्षेच्या दृष्टीने दोन प्रश्नांची मी चर्चा करतो की जगातील जे आहे ते अशा प्रकारची शिखर भरपूर आहे. हिमालयात शिखर आहे, सह्याद्रीमध्ये शिखर आहे, विंध्य पर्वतात शिखर आहे, अमेरिकेतील रॉकी पर्वत असो, युरोपातील आल्प्स नावाचा पर्वत असेल किंवा मंगळावरचा कोणता पर्वत असेल, त्याच्यावर सुद्धा जो हायेस्ट पॉइंट असेल त्याला आपण शिखर असे म्हणणार. पण मग अशा प्रकारचा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, जगातील सर्वात जास्त उंचीचे शिखर कोणते, सर्वात उंच शिखर कोणते. तर याचं उत्तर बऱ्याच जणांना माहित असेल. कधी कधी जे आहे ते अशा प्रकारच्या आपल्या परीक्षेला विचारलं जातं. जगातील, मी जगातील विचारलेलं आहे, भारतातील नाही, जगातील सर्वात जास्त उंचीचं शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते माउंट एव्हरेस्ट, तर हे माउंट एव्हरेस्ट जे आहे ते जगातील सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे. यदा कदाचित जर आपल्या पोलीस भरती परीक्षेला विचारलं माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे, 8848 मीटर. म्हणजे अशा प्रकारची 8848 मीटर आपल्या या शिखराची उंची आहे.
म्हणजे जमिनीपासून जे आहे ते जमिनीपासून म्हणजे सी लेवल पासून माउंट एव्हरेस्ट मोजायचं म्हणजे इथून मोजायला सुरुवात करणार नाही, जी काही सी लेवल आहे त्याच्यापासून त्याची उंची किती आहे. आणि मग समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर उंचीचा जगातील सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. जे काही K2 सांगितलं होतं ते भारतातील सर्वात जास्त उंचीचं शिखर समजलं जातं, काय जो असेल. आणि यानंतर एक वेगळा प्रश्न परीक्षेला पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वांत खोल गर्ता कोणती. सर्वांत खोल गर्ता आता गर्ता म्हणजे नेमकं काय ते तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे जगातील सर्वांत खोल गर्ता आहे तिचं नाव आहे मरियाना नावाची गर्ता आहे. मरियाना गर्ता. तर अशा प्रकारची जी आहे ते पॅसिफिक महासागरात ही मरियाना नावाची गर्ता आहे, जगातील सर्वांत खोल आहे. पोलीस भरतीला शक्यतो आकडे विचारले जात नाही. गर्ता म्हणजे मी सांगितलेलं आहे, जे लेट जॉईन झाले त्यांना प्रॉब्लेम असेल. मी सांगितलेलं आहे की समुद्र सपाटीपासून जो काही सर्वांत खोल भाग आहे त्याला सागरी गर्ता म्हणतात. आणि मग अशा प्रकारची जी आहे जगातील सर्वांत खोल सागरी गर्ता म्हणा किंवा गर्ता म्हणा, जगातील सर्वांत खोल सागरी गर्ता किंवा गर्ता काय जे असेल. तर मूळ मुद्दा मला सांगायचा हे मरियाना गर्ता. मरियाना गर्ताची डीपेस्ट पॉइंट किंवा खोली किती आहे, डीपनेस किती आहे, तर मरियाना गर्ताचा डीपनेस सांगितला जातो. मरियाना गर्ता जवळजवळ 11,000 मीटर खोल आहे. 11,000 मीटर खोल. म्हणजे अशा प्रकारची एव्हरेस्ट किती उंच आहे, 8,848. आणि मरियाना गर्ता मात्र खोल किती आहे, 11,000 मीटर खोल. म्हणजे किती खोल असेल विचार करू शकणार नाही आपण. आणि मग अशा प्रकारची जी आहे ती 11,000 मीटर खोल आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर हा माउंट एव्हरेस्ट जो आहे तो उलटा करून जरी याच्यात बुडवला मरियाना गर्तामध्ये तरी 3,000 मीटर जागा खाली शिल्लक राहील. म्हणजे माउंट एव्हरेस्ट सुद्धा बुडून जाईल एवढी, आणि तरी सुद्धा 3,000 मीटर जागा शिल्लक राहील एवढी खोल ती गर्ता आहे. सायन्समध्ये एक प्रश्न परीक्षेला विचारला जातो. सायन्समध्ये पोलीस भरतीला सुद्धा विचारला जातो, PSI ला तर हमखास विचारला जातो. सायन्समध्ये परीक्षेला प्रश्न विचारला जातो. शब्दांकडे लक्ष द्या. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात किंवा कोणते यंत्र वापरतात. मग सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहित आहे की इथून जे आहे इथून मरियाना गर्ता 11,000 मीटर खोल आहे. मग समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात, तर पहिलं फॅदम आहे. ओके, व्हेरी गुड. एकक जे आहे ते युनिट जे आहे ते फॅदम आहे. आणि टेक्नॉलॉजी जी आहे ती सोनार आहे. तेच मला क्लिअर करायचं होतं. बरोबर आहे की समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरतात, ते सोनार नावाचं तंत्रज्ञान आहे. साऊंड अँप्लिफिकेशन भरपूर काही त्याचं इंटरप्रिटेशन आहे ते मी सायन्सच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी जे काही तंत्रज्ञान आहे ते सोनार नावाचं तंत्रज्ञान आहे. टेक्नॉलॉजी कोणती आहे, सोनार नावाची टेक्नॉलॉजी आहे. आणि युनिट काय आहे तर ते फॅदम आहे. फॅदम म्हणजे एक फॅदम म्हणजे 1.7 किलोमीटर. 1.7 किलोमीटर म्हणजे एक जे आहे ते फॅदम, अशा प्रकारचा संदर्भ आहे. जास्त डीप मध्ये मला चर्चा करायची नाही. खरं तर 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला, दिलगिरी व्यक्त करतो. पण कन्सेप्ट लक्षात आले असेल. फक्त मैदान म्हणायचं म्हणून मैदान पर्वत पठार नेमकं काय आहे माहित पाहिजे. गर्ता म्हणजे नेमकं काय आहे एवढी जर डायग्राम फक्त व्यवस्थित केली, एवढी जर डायग्राम व्यवस्थित लिहून ठेवली, व्यवस्थित काढून ठेवली, मेमोराईज करून ठेवली, प्रश्न कसाही असो तुम्हाला कन्फ्युजन होण्याचं कारणच नाही. कारण सगळं माहित आहे की नेमकं जे आहे ते कशाला का हे म्हटलं जातं. तर अशा प्रकारचं जे आहे ते परीक्षेला जे आहे ते परीक्षेला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिसत नसेल तर मला 2-3 रिप्लाय देत चला. एखाद्याचा रिप्लाय आला तर त्याच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल, बाकीच्यांकडे जर दिसत असेल तर मी थांबू शकत नाही, सॉरी. तर मला जो काही मुद्दा सांगायचा आहे, दिसतंय बऱ्याच जणांना दिसत आहे, काहींना दिसत नसेल तर थोडेफार जे आहे ते प्रोव्हिजन्स आपण करून घ्या, किंवा जर एकदमच प्रॉब्लेम आला तर मला सांगा, मी त्या पद्धतीने प्रोव्हिजन्स करेन. तर आपला मुद्दा आहे लक्षात आलं असेल. यानंतर मला आजचे महत्वाचे जे काही टॉपिक शिकवायचे आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचे जे आहे ते महाराष्ट्राची शिखरं पहिलं फास्ट मध्ये लिहून देतो, आणि मग नंतर महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यांविषयी, पोलीस भरती परीक्षेच्या संदर्भात कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि काय काय जे आहे ते आपल्याला करणं आवश्यक आहे किंवा माहित असणं आवश्यक आहे ते थोडक्यात लक्षात आणून देणार आहे. तर एवढी डायग्राम सर्वांनी काढली असेल, कमीत कमी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. एखाद्याला जरा जास्तच कंटाळा असेल तर स्क्रीनशॉट तरी काढून घेतला असेल अशी मला अपेक्षा आहे.
यानंतर मी फक्त शिखर जे आहे ते शिखर लिहून देतो की कोणता क्रम आहे शिखरांचा थोडक्यात, आणि मग नंतर जे आहे ते महाराष्ट्र उद्योगधंद्यांच्या संदर्भात चर्चा करतो. तर महाराष्ट्रातील जी सर्वात जास्त उंचीची शिखर आहे, फक्त मी महाराष्ट्राचा उल्लेख करतो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे कळसुबाई, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि अशा प्रकारचं कळसुबाई नावाचं शिखर जे आहे ते 1646 मीटर उंचीचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं जे काही शिखर आहे ते आहे साल्हेर नावाचं शिखर, नाशिक जिल्ह्यात आहे. साल्हेर नाशिक जिल्ह्यात 1567 मीटर उंचीचं आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे महाबळेश्वर, साधारणतः 1437 मीटर उंची आहे. महाबळेश्वर शिखर जे आहे, महाबळेश्वर शिखराची उंची साधारणतः 1438 आहे. मी 37 म्हटलं ती 38 आहे, 1438 मीटर. आणि चौथ्या क्रमांकाचं जे काही महाराष्ट्रातील महत्वाचं शिखर आहे त्याचं नाव आहे हरिश्चंद्रगड किंवा हरिश्चंद्र, अहमदनगर जिल्ह्यातच आहे हरिश्चंद्र नावाचं शिखर. हे महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे, 1424 मीटर उंचीचं आहे. तर अशा प्रकारची जी आहे ते पहिली 4 महत्वाची जी आहे ते महत्वाची ही शिखरं आहे. यानंतर सप्तशृंगी आहे, तोरणा नावाचं शिखर आहे, पुढे अस्तंबा नावाचं शिखर आहे, आणि मग अशा प्रकारची भरपूर काही शिखरं आहे. परंतु शक्यतो परीक्षेला विचारली जाणारी ही 4 आहे. जी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं सर्वात जास्त उंचीचं कोणता, किंवा कळसुबाई शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर कोणता, किंवा जे आहे ते महाराष्ट्रातील शिखरांचा योग्य क्रम ओळखा. मग त्यांच्यामध्ये जे आहे ते कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड किंवा हरिश्चंद्र ही 4 महत्वाची शिखरं तुम्हाला माहित पाहिजे, तरी सुद्धा तुमच्याकडे सफिशियंट डाटा कलेक्ट होऊन जाईल. आज आपल्याला जी काही चर्चा करायची आहे त्या चर्चेच्या संदर्भात मी उद्योगधंद्यांची चर्चा करणार आहे. आणि परीक्षेला जे काही 2-3 महत्वाचे प्रश्न विचारले जातात किंवा जे काही क्वेश्चन पेपरचे अनालिसिस झाल्यानंतर लक्षात येतं की या घटकावर काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्या संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून देणार आहे. व्यवस्थित लक्ष देत चला. तर आपण बघणार आहोत महाराष्ट्र उद्योगधंद्यांच्या संदर्भात मी जे आहे ती चर्चा करणार आहे. तर 2-3 फक्त म्हणजे एमपीएससीला एमपीएससी आणि आपल्या पोलीस भरतीला शक्यतो पोलीस भरतीवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्याला जे काही अपेक्षित आहे किंवा जे विचारलं जात किंवा विचारलं जाण्याची शक्यता आहे त्यांच्यावरच मी कॉन्सन्ट्रेट करतो आहे. की आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र आजही भारतात उद्योगधंद्यांमध्ये सर्वांत पुढारलेलं राज्य आहे, किंवा सर्वात जे आहे ते लिडिंग स्टेट म्हणजे महाराष्ट्र आहे. कारण महाराष्ट्रात जे आहे ते अगदी स्वातंत्र्याच्या आधीच्या काळापासूनच उद्योगधंद्यांची मोठी पायाभरणी झालेली होती. कारण मुंबई नावाचं शहर महाराष्ट्रात आहे, पुण्यासारखं शहर आहे, नागपूर आहे, औरंगाबाद, नंतर नाशिक, कोल्हापूर यांची मोठी भर जी आहे ते अशा प्रकारच्या महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यांच्या बाबतीत पडलेली आहे. उद्योगधंदे म्हणजे आपण शक्यतो इंडस्ट्रीच्या बाबतीत जे ते चर्चा करणार आहोत. जरी पोलीस भरतीला विचारला नाही तरी सुद्धा जे आहे ते विचारला जाऊ शकत नाही, पण बाकीच्या परीक्षांना विचारला जातो म्हणून लक्षात आणून देतो की जगात जे आहे ते जगात औद्योगिक क्रांती नावाची एक कन्सेप्ट आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. जास्त काही चर्चा करत नाही, पण औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंड नावाचा देश आहे ज्याला युनायटेड किंगडम किंवा ग्रेट ब्रिटन असंही म्हटलं जातं. जसं इंडिया आणि भारत एकच आहे तसं युनायटेड किंगडम, इंग्लंड आणि ग्रेट ब्रिटन एकच आहे. तर अशा प्रकारचा इंग्लंड नावाचा देश आहे. या इंग्लंड नावाच्या देशामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि जगाला लक्षात आलं की आता जे आहे आधी जे काही हातावर कापड विणलं जायचं किंवा हाताने वस्तू तयार केल्या जायच्या त्याच्याऐवजी जर यंत्रावर कापड विणलं गेलं किंवा यंत्रावर जर वस्तू तयार केल्या तर कमी काळात अधिक क्वालिटीच्या आणि चांगल्या पद्धतीच्या वस्तू तयार करता येतात आणि कमी खर्चात तयार करता येतात.
त्यामुळे यंत्रावर जर अशा प्रकारच्या वस्तू तयार केल्या तर आपल्याला जे ते जास्तीत जास्त प्रॉफिट मिळू शकतं किंवा जास्तीत जास्त श्रीमंत होता येऊ शकतं. म्हणून जगात जे आहे ते यंत्राद्वारे जे आहे ते वस्तूंची निर्मिती सुरू झाली. आणि मग अशा प्रकारची यंत्राद्वारे जी काही वस्तूंची निर्मिती सुरू झाली, मग त्यालाच आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो. आणि त्यातूनच ब्रिटिश भारतात आल्यानंतर जे काही ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती होऊ लागला आणि यातूनच भारतात वेगवेगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत ते इंडस्ट्रीज स्थापन होऊ लागल्या. परीक्षेला जे काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्यांच्या संदर्भात चर्चा करतो. परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो की भारतात सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी झाली. भारतात सर्वात पहिली कापड गिरणी टेक्सटाईल फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली, तर भारतात सर्वात पहिली कापड गिरणी मुंबईला स्थापन झाली. साधारणतः 1854 साल आहे. 1854 साली कावसजी दावर किंवा कावसजी नानभाय या पारशी गृहस्थाने मुंबईत सर्वात पहिली कापड गिरणी सुरू केली. आणि मग नंतरच्या काळात मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कापड उद्योगाचा विकास झाला किंवा टेक्सटाईल इंडस्ट्री त्याचा प्रचंड मोठी डेव्हलपमेंट झाली आणि भारतात कापड उद्योगाचं हब किंवा कापड उद्योगाचं महत्वाचं केंद्र म्हणजे मुंबई तयार झालं. म्हणजे आता फक्त व्यवस्थित लक्ष द्या, जसं जगामध्ये कापड उद्योगाचं महत्वाचं केंद्र म्हणजे मँचेस्टर नावाचं शहर आहे. युनायटेड किंगडम किंवा इंग्लंड मधील मँचेस्टर नावाचं शहर जगामध्ये कापड उद्योगाचं केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. तशा प्रकारे मुंबई हे भारतातील सर्वात महत्वाचं कापड उद्योगाचं शहर म्हणून नावारूपाला आलं. म्हणून मुंबईला जे आहे ते भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाऊ लागले. भारताचे मँचेस्टर खरा शब्द आहे. तर अशा प्रकारचं भारताचे मँचेस्टर दिसत आहे का व्यवस्थित. भारताचे मँचेस्टर विचारला जाऊ शकतो. भारताचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटलं जातं किंवा मुंबई शहराला खालीलपैकी काय म्हटले जाते. मग भारताचे मँचेस्टर असं मुंबई शहराला म्हणतात कारण मुंबई हे त्या काळात कापड उद्योगाचं सर्वात महत्वाचं हब किंवा सर्वात महत्वाचं जे आहे ते केंद्र होतं. यानंतर पुढचा मुद्दा मला जो काही एक्सप्लेन करायचा आहे की अशा प्रकारच्या कापड उद्योगाचा महाराष्ट्रात विकास झाला. मुंबई नंतर अशा प्रकारची मग परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणतं ठिकाण कोणत्या कापडासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये एका परीक्षेला एक प्रश्न आलेला आहे पोलीस भरतीला, महाराष्ट्रात यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिद्ध जे आहे ते प्रसिद्ध केंद्र कोणतं. माग म्हणजे कापड विणण्याचे जे काही मशीन असते त्याला माग म्हणतात आणि ती मशीन जेव्हा यंत्रावर चालते तेव्हा त्याला यंत्रमाग म्हणतात. किंवा कधी कधी तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल की असे दोरखंड असतात आणि ते व्यक्ती अशा प्रकारचं तो माग जो आहे किंवा कापड उद्योगाचं जे काही मशीन आहे ती अशा प्रकारच्या हाताने जे हाताने चालवत असतो आणि त्याच्या हाताच्या याने ती जी आहे ती कापड विणलं जातं त्याला हातमाग म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते हातमाग आणि यंत्रमाग बरोबर आहे लूम. तर अशा प्रकारचं जे आहे ते हातमाग आणि यंत्रमाग परीक्षेला प्रश्न आलेला होता. महाराष्ट्रात यंत्रमाग उद्योगासाठी म्हणजे कापड उद्योग यंत्राद्वारे कापड विणलं जातं त्यासाठी महत्वाचं केंद्र कोणतं. तर मूळ मुद्दा आहे परीक्षेला असा प्रश्न आलेला होता म्हणून त्या संदर्भात फक्त चर्चा करतो. महाराष्ट्रात यंत्रमाग उद्योगासाठी सर्वात प्रसिद्ध शहर आहे भिवंडी नावाचं शहर आहे. म्हणजे त्या पर्यायामध्ये भिवंडी हे उत्तर होतं. भिवंडी म्हणजे नंतरच्या काळात मुंबईला जागेची कमतरता असेल किंवा मुंबईला जे आहे बाकीचे प्रॉब्लेम्स असतील म्हणून मुंबईचा कापड उद्योग मुंबईच्या बाहेर आला आणि शक्यतो तो भिवंडी या ठिकाणी यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर झाला. दुसरा प्रश्न जर विचारला की महाराष्ट्रात हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध केंद्र कोणता, तर ते नाशिक जवळचं मालेगाव आहे. तर अशा प्रकारचं आपलं मालेगाव जे आहे मालेगाव हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. हँडलूम आणि पॉवरलूम काय जे असेल आणि मग अशा प्रकारचं जे ते यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे भिवंडी आणि हातमाग उद्योगासाठी आहे मालेगाव. तर अशा प्रकारचं आणि कधी कधी आता एक प्रश्न विचारला जातो सध्याचा जो काही ट्रेंड आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला आता प्रॉब्लेम असा झाला की मुंबईमध्ये कापड गिरण्या शक्यतो नाही, एखादीच असेल बाकीच्या कापड गिरण्या बंद पडल्या कारण मुंबईला जागेचे भाव प्रचंड आहे. त्याचबरोबर कापड गिरण्यांमध्ये संप होऊ लागले त्यामुळे कारखानदारांनी जे आहे ते कारखानदाराने आपले उद्योग दुसरीकडे हलवले.
त्यामुळे मुंबईला शक्यतो आता कापडी गिरण्या राहिलेल्या नाही. प्रारंभीच्या काळात होत्या म्हणून मुंबईला भारताचे मँचेस्टर म्हटलं जायचं. परंतु मुंबईचा कापड उद्योग नंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये गेला. परंतु कापड उद्योगाचं महत्वाचं सेंट्रलायझेशन किंवा कापड उद्योगाचं महत्वाचं केंद्रीकरण नंतर कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी नावाचं शहर आहे त्या ठिकाणी झालं. आणि मग अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी नावाचं जे काही ठिकाण आहे कापड उद्योगाचं महत्वाचं केंद्र आहे म्हणून इचलकरंजीला सध्या महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हटलं जातं. महाराष्ट्राचे मँचेस्टर. परीक्षेला कोणता प्रश्न येईल मलाही माहित नाही आणि तुम्हालाही माहित नाही, पण जसे प्रश्न येतात त्या दृष्टीने डायरेक्शनने तयारी करणं ते आपल्या दोघांचंही काम आहे. तसं शिकवणं आणि तसं व्यवस्थित समजून घेणं. त्यामुळे जर परीक्षेला प्रश्न आला महाराष्ट्राचे मँचेस्टर तर मुंबई लिहिलं तर तुम्हाला एकही मार्क मिळणार नाही. महाराष्ट्राचे मँचेस्टर जर प्रश्न आला तर इचलकरंजी आहे आणि भारताचे मँचेस्टर जर प्रश्न आला तर मग मुंबई आहे. शक्यतो आता याच्यावर जास्त भर असतो कारण हा करंट अफेअर्स मधला महत्वाचा मुद्दा आहे. तर महाराष्ट्रात सध्या कापड उद्योगाचं महत्वाचं केंद्र म्हणजे इचलकरंजी आहे म्हणून इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हटलं जातं. यानंतर पोलीस भरती परीक्षेला विचारले जाणारे काही फेमस प्रश्न आहे की त्यामध्ये जे आहे त्या महाराष्ट्रातील कोणती ठिकाणं कोणत्या कापडासाठी प्रसिद्ध आहे यासाठी काही जे आहे ते काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. तर महाराष्ट्रामध्ये येवला नावाचं ठिकाण आहे. नाशिक जिल्ह्यात येवला आपल्या जवळच आहे. तर नाशिक जिल्ह्यातील येवला जे आहे ते पैठण्यांसाठी प्रसिद्ध आहे. बऱ्याच जणांना माहित असेल. बरेच जण म्हणतात आम्हाला काय सांगतात, परंतु सर्वस्वी सर्वांसाठी शिकवावं लागतं त्यामुळे सांगावं लागतं. तर अशा प्रकारच्या येवला हे पैठण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचं जे आहे ते पैठण नावाचं शहर आहे. पैठण सर्वांना माहित असेल औरंगाबाद जिल्ह्यात पैठण आहे. संत एकनाथांची समाधी त्या ठिकाणी आहे. पैठण गोदावरी नदीच्या काठावर आहे आणि हे पैठण जे आहे ते पैठण्या आणि पितांबर यासाठी प्रसिद्ध आहे. पैठण्या आणि पितांबर म्हणजे अशा प्रकारचे पितांबरे किंवा पितांबर. पितांबर म्हणजे सर्वांना माहित असेल जे काही हिंदू देवदेवतांचे फोटोज असतात. रामाचा फोटो आहे, कृष्णाचा फोटो आहे, काही असेल त्या देवदेवतांनी जे काही सोन्याच्या रंगाचं धोतर, सोनेरी रंगाचं धोतर, सोन्याचं नाही सोनेरी रंगाचं गोल्डन कलरचं जे काही धोतर परिधान केलेलं असतं त्याला पितांबर असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारची आजही अशा प्रकारची पितांबर आणि पैठण्या त्यांच्यासाठी पैठण प्रसिद्ध आहे. त्यानंतर कधी कधी परीक्षेला आलेला प्रश्न आहे की औरंगाबाद शहर कशासाठी प्रसिद्ध आहे. कापड उद्योग आपण बघतो आहोत. तर औरंगाबाद नावाचं शहर हिमरू शालींसाठी प्रसिद्ध आहे. हिमरू शाली. तर अशा प्रकारच्या हिमरू शालींसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर कोणतं तर ते औरंगाबाद नावाचं शहर आहे. यानंतर महाराष्ट्रात चादरींसाठी प्रसिद्ध शहर कोणतं. चादरी तर आपणा सर्वांना माहित आहे सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहे. सोलापुरी चादर. तर चादरी बनवण्यासाठी जे ते सोलापूर हे जे आहे ते सॉरी माझं जरा चुकलं इकडचं तिकडे झालं. तर चादरी बनवण्यासाठी जे ते सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहे. औरंगाबादच्या हिमरू शाली प्रसिद्ध आहे. येवल्याची पैठणी. सोलापूर. तर सोलापूर या ठिकाणी चादरींसाठी प्रसिद्ध आहे. कधी परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रात घोंगड्या विणण्यासाठी. घोंगड्या माहित असतील तुम्हाला. तर त्या घोंगड्या विणण्यासाठी प्रसिद्ध शहर कोणतं आहे तर ते पंढरपूर आहे. तर पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला जो काही भाग आहे तो घोंगड्या विणण्यासाठी प्रसिद्ध आहे. घोंगड्या. आणि यानंतर फक्त एक वेगळा मुद्दा सांगून ठेवतो की महाराष्ट्रात ज्या काही सतरंजा असतात. सतरंजा म्हणजे काही कार्यक्रम असला की आपण चादरी अंथरत नाही, आपण सतरंजा अंथरतो. तर त्या सतरंजांसाठी प्रसिद्ध जे काही शहर आहे हिंगणघाट नावाचं शहर आहे. हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात आहे. हिंगणघाट सतरंजा. तर या सतरंजांसाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारची महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध ठिकाणं कापड उद्योगाशी संबंधित त्यांच्याविषयी एखादा प्रश्न परीक्षेला विचारला गेला तर त्याच्याविषयी आपल्याला इत्थंभूत माहिती असावी म्हणून ही लक्षात आणून दिली. कापड उद्योगाशी संबंधित आहे. यानंतर महाराष्ट्रात जे काही बाकीचे उद्योग आहेत त्यांमध्ये
ऑटोमोबाईल इंडस्ट्री अत्यंत प्रसिद्ध आहे, की वाहन निर्मिती उद्योग फक्त परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भात मी चर्चा करणार आहे. वेळ तर फारच कमी आहे, आत्ताच बघितलं तर अर्धा तास संपून गेला. अजून बरेच महत्वाचे मुद्दे क्लिअर करायचे आहेत. ऑटोमोबाईल इंडस्ट्री, तर अशा प्रकारची वाहन निर्मिती उद्योग जे आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री. आणि मग महाराष्ट्रातील वाहन निर्मिती उद्योगाची प्रसिद्ध केंद्र कोणती? तर महाराष्ट्रातील वाहन निर्मिती उद्योगाची प्रसिद्ध केंद्र पहिलं आहे मुंबई. मुंबई आणि आजूबाजूच्या भागात भरपूर वाहन निर्मिती उद्योग आहे. त्याचबरोबर नंतरचं आहे ठाणे, त्यानंतर आहे पुणे, यानंतर आहे नाशिक, नंतर आहे औरंगाबाद, त्याचबरोबर आहे सातारा आणि नागपूर. तर सातारा आणि नागपूर ही वाहन निर्मिती उद्योगाची महत्वाची केंद्र आहे. तर अशा प्रकारच्या महिंद्रा असतील किंवा वेगवेगळ्या अशा कंपन्या असतील वाहन निर्मिती उद्योगाच्या कंपन्या, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे प्लांट्स आहेत. यामध्ये मूळ मुद्दा आहे की मुंबईच्या भागात आधीच्या काळात भरपूर वाहन निर्मिती उद्योग होते. आता मुंबई उपनगराच्या भागात जो काही कांदिवली नावाचा भाग आहे त्या भागात वाहन निर्मिती उद्योग आहे, बाकीच्या मुंबईमध्ये जास्त राहिलेले नाही. ठाण्याच्या काही भागामध्ये आहे. नाशिकला सुद्धा आपल्याला माहित आहे महिंद्रा असेल, बॉश नावाची कंपनी असेल, त्यांचा प्रकल्प असेल किंवा इतर काही वाहन निर्मिती छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. सुद्धा बजाज किंवा अशा प्रकारच्या वाहन निर्मितीच्या वेगवेगळ्या कंपन्या आहे. सातारा मी मुद्दामून ठेवलेला आहे कारण किर्लोस्कर ऑइल कंपनी ती सातारला सुरू झाली आणि नंतरच्या काळात त्या किर्लोस्कर कंपनीचं जे आहे ते टायअप टोयोटा नावाच्या कंपनीशी झाला आणि त्यांचा सातारा येथे वाहन निर्मिती उद्योगाचा प्रकल्प आहे. त्याचबरोबर बारामती या ठिकाणी सुद्धा पॅजिओ नावाच्या ज्या काही रिक्षा आहे त्यांचं उत्पादन. माझा तो मुद्दा नाही, मला फक्त एका प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की वाहन निर्मिती उद्योगासाठी जगात सर्वात प्रसिद्ध शहर आहे डेट्रॉइट नावाचं शहर आहे. अमेरिकेत मिशिगन सरोवराच्या काठावर आहे, तो काय आपला सध्याचा मुद्दा नाही. तर अमेरिकेत मिशिगन सरोवराच्या काठावर डेट्रॉइट नावाचं शहर आहे, ते वाहन निर्मिती उद्योगासाठी जगात सर्वात प्रसिद्ध आहे. तशा प्रकारे भारतात वाहन निर्मिती उद्योगासाठी सर्वांत प्रसिद्ध आहे पुणे. म्हणजे जसं जगामध्ये डेट्रॉइट आहे तसं भारतामध्ये कोणतं आहे? पुणे आहे. म्हणून या पुणे शहराला भारताचे डेट्रॉइट असे म्हटले जाते. भारताचे डेट्रॉइट हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर भारताचे डेट्रॉइट किंवा भारताचे डेट्रॉइट नावाचं शहर, भारताचे डेट्रॉइट म्हणजे काय? वाहन निर्मिती उद्योगासाठी जगातील सर्वात प्रसिद्ध शहर. ते जगातील असेल पण भारतात मग तशा प्रकारचं कोणतं आहे? तर ते पुणे आहे. म्हणून पुण्याला भारताचे डेट्रॉइट असे म्हटले जाते. कारण पुण्याला जर तुम्ही बघितलं तर पुण्याला जे आहे ते टाटा मोटार्सचा मोठा प्रकल्प आहे, पुण्याला जे ते बजाजचा मोठा प्रकल्प आहे, पुण्याला बाबा कल्याणी यांचा भारत फोर्ज नावाच्या ज्या काही वाहन निर्मिती उद्योग कंपनी आहे तिचा मोठा प्रकल्प आहे. त्यानंतर जे काही जागतिकीकरण आपण स्वीकारलं की जगभरातल्या महत्वाचे ब्रँड किंवा महत्वाच्या कंपन्या भारतात आल्या, त्यामध्ये व्हॉक्सवॅगन नावाची कंपनी आहे पुण्याला आहे. त्याचबरोबर जो आहे तो इटलीची एक प्रसिद्ध कंपनी फियाट तीही पुण्याला आहे. पुणे म्हणजे आजूबाजूच्या भागात चाकण, रांजणगाव त्या भागात, तीही त्या भागात आहे. मर्सिडीज बेन्झ तिचा कारखाना पुण्याला आहे. अमेरिकेची जनरल मोटर्स नावाची कंपनी तिचा कारखाना पुण्याला आहे. त्याचबरोबर जे आहे ते अशा प्रकारची टोयोटा नावाची कंपनी दक्षिण कोरियाची तिचा कारखाना जो आहे तो पुण्याला आहे. म्हणजे अशा प्रकारच्या खूप सारे जागतिक ब्रँड आणि इंडियन ब्रँड सुद्धा पुण्याला जे ते कॉन्सन्ट्रेट झालेले आहे. त्यामुळे पुण्याला भारताचे डेट्रॉइट असं म्हटलं जातं, कारण पुणे हे वाहन निर्मिती किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी भारतातील महत्वाचं हब झालेलं आहे. त्याचबरोबर आता पुण्याचा संदर्भ आला म्हणून वेळ कमी आहे म्हणून फास्ट मध्ये कव्हर करतो की पुणे या ठिकाणी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा सुद्धा महत्वाचा विकास झालेला आहे. की विप्रोची कंपनी असेल, इन्फोसिस कंपनी असेल किंवा बाकीच्या ज्या काही महत्वाच्या कंपन्या असतील किंवा मगरपट्टा सिटीमध्ये जर जाऊन बघितला तर मोस्ट ऑफ द तुम्हाला सॉफ्टवेअर कंपन्या बघायला भेटतील. म्हणजे अशा प्रकारच्या हिंजवडी किंवा मगरपट्टा या भागात सॉफ्टवेअर उद्योगाचं केंद्रीकरण झालं.
सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला जो काही बूस्ट मिळाला, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला जगात जो काही बूस्ट मिळाला किंवा जगात जे आहे ते जगात महत्वाचे सगळे सॉफ्टवेअरवर सर्व चालू लागला, त्याचं सर्वात महत्वाचं कारण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सिलिकॉनचा वापर सुरू झाला आणि मग त्यामुळे सिलिकॉनचा वापर त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्याच्यापासून मग त्याचा जो आहे तो बूस्ट मिळाला, म्हणून त्याला सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं. महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली कोणती असा प्रश्न जर विचारला तर ते पुणे नावाचं शहर आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली बंगलोर आहे, भारताची सिलिकॉन व्हॅली बंगलोर आहे, महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली मात्र पुणे नावाचं शहर आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते सॉफ्टवेअर इंडस्ट्री. बाकी उद्योग असे भरपूर आहे, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आता मी जास्त वेळ घेत नाही. आता आपण पुढचा जो काही कन्सेप्ट आहे तो म्हणजे वाहतूक, त्याच्यावर जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करू. तर आता आपला मुद्दा आहे वाहतूक व्यवस्था. वाहतूक व्यवस्था हा आताचा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. फक्त एक मुद्दा लक्षात आणून देतो उद्योगांविषयी, की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर या भागात थोड्याफार प्रमाणात उद्योग स्थापन झालेले आहे, परंतु बाकीचा जर भाग बघितला तर शेतीवर अवलंबून आहे आणि महाराष्ट्राची शेती म्हणजे दुष्काळी शेती आहे. या काळात अवकाळी पाऊस पडला तो जाऊ द्या, पण शक्यतो महाराष्ट्र म्हणजे दुष्काळ आणि मग या दुष्काळात जे आहे ते शेतकऱ्यालाच पुरेसं उत्पन्न मिळणार नाही आणि त्याला जर उत्पन्न मिळालं नाही तर त्या ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. त्यामुळे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था महाराष्ट्राची ठेवता येणार नाही, ती उद्योगांवर आधारित करावी लागेल. कारण शेतीतून दरवर्षी फिक्स उत्पन्न मिळेल त्याची गॅरंटी नाही, कारण एक वर्ष चांगला पाऊस पडला तर 4 वर्ष दुष्काळ पडतो. त्यामुळे कन्सिस्टन्सी अशी जी आहे ती डेव्हलप करायची असेल तर आपल्याला उद्योगांची स्थापना करावी लागेल आणि तेही उद्योग मुंबई, पुणे, नागपूरच्या बाहेर म्हणजे बाकीच्या भागांमध्ये न्यावे लागतील. यासाठी फक्त मुद्दा लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 1962 1 ऑगस्ट 1962 ला यशवंतराव चव्हाण यांनी MIDC ची स्थापना केली. महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अशा प्रकारच्या MIDC ची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या उद्योगांमध्ये या MIDCचं प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. अगदी सातपूर असेल, अंबड असेल किंवा आपली रावळगाव असेल, या MIDC जे आहे ते म्हणजे हे MIDC ने डेव्हलप केलेले आहे. तर अशा प्रकारचं जे MIDC ची स्थापना कधी झाली जर यदा कदाचित प्रश्न विचारला तर ती 1 ऑगस्ट 1962 यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेली होती किंवा त्यांच्या संकल्पनेतून झालेली होती आणि अत्यंत सक्सेसफुल अशा प्रकारचा हा प्रकल्प यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळातील आहे. यानंतर वाहतुकीच्या मार्गांच्या संदर्भात आहे. तर वाहतुकीचे मार्ग आहे की आपल्याला माहित आहे की आजचं जग जे काही चालतं आहे प्रचंड फास्ट झालेलं आहे. त्यामुळे जे आहे ते वाहतुकीचे मार्ग चांगले जर डेव्हलप असेल तर त्या देशाची डेव्हलपमेंट चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. तर वाहतुकीचे मार्ग चांगले तर तुमची डेव्हलपमेंट चांगली. त्यामुळे अशा प्रकारचे जे आहे ते वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग डेव्हलप केले जातात. त्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग आहे रस्ते मार्ग, दुसरा आहे रेल्वे मार्ग, तिसरा आहे जो आहे तो हवाई म्हणजे हवाई वाहतूक म्हणजे विमान वाहतूक आणि चौथा जो आहे तो जलवाहतूक, पाण्यातून जी काही वाहतूक चालते ती. रस्त्यांचा जो काही संदर्भ आहे त्या रस्त्यांच्या संदर्भात भारत सरकारने काही रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि परीक्षेला असा एखादा प्रश्न विचारला जातो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 किंवा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या घाटातून जातो. परीक्षेला आलेले प्रश्न आहे, मुंबई आग्रा महामार्ग खालीलपैकी कोणत्या घाटातून जातो किंवा मुंबई आग्रा महामार्गावरील हे कोणते महत्वाचे स्थानक आहे. मग आपल्याला माहित आहे मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक आहे आणि मुंबई आग्रा महामार्ग नाशिकवरून पुढे मुंबईला गेला की तो थळ घाटातून जातो. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे संदर्भ ते फक्त आपल्या लक्षात यायला हवे, हा माझा मुख्य महत्वाचा मुद्दा आहे. तर अशा प्रकारचे जे आहे ते प्रश्न परीक्षेला काही विचारले जातात. रस्त्यांविषयी चर्चा खूप आहे त्यामुळे आता जास्त डिटेलमध्ये चर्चा करत नाही. थोडीशी रेल्वे विषयी चर्चा करतो की अशा प्रकारची जी काही रेल्वे आहे परीक्षेला प्रश्न विचारले जातात की भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली आणि कुणी सुरू केली. तर भारतात पहिली रेल्वे 16 एप्रिल आहे. भारतात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झाली. परीक्षेला प्रामाणिकपणे सांगतो आहे, अभ्यास करायचा तर फॅक्च्युअल डाटा किंवा टोटल अनालिसिस किंवा टोटल त्याची इन्फॉर्मेशन क्लिअर पाहिजे. आताच तुमची सुरुवात आहे.
खरं तर महाविद्यालयाचे अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे की 1 महिना विद्यार्थ्यांना कंटिन्युअस कमीत कमी 1 तास पण एक अभ्यासाची डायरेक्शन चांगली कळेल. म्हणजे आताच्याच लेवलला अभ्यास कसा असतो, सिलेबस काय असतो, परीक्षा काय असते किंवा कसे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला कळतं आहे. ते महाविद्यालयाचं फार मोठं त्यामध्ये तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये योगदान आहे. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याच्या एका महत्वाच्या काळात अशा काही गोष्टी आपल्याला कळायला लागल्या आणि त्या गोष्टींच्या मागे लागून आपण जर लवकरात लवकर आपलं इसिप्त किंवा आपलं ध्येय साध्य केला तर पुढचं जीवन म्हणजे एकदम फुलफिलमेंट असते. पुढच्या जीवनात संघर्ष भरपूर आहे, पण प्रथमतः जे आहे ते नोकरीचा एकदा संघर्ष मिटला तर बाकीचे संघर्ष करण्यासाठी आपल्याला जे आहे ते जास्त बर्डन येत नाही किंवा जास्त जे आहे ते त्रास सहन करावा लागत नाही. खऱ्या अर्थाने पुढचं जीवन तर अजून भरपूर आहे. खरं तर ते कधीतरी म्हटलेलं आहे, जिंदगी की असली उडान भरणी अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान भरनी अभी बाकी है, आपके इरादों का इम्तिहान लेना अभी बाकी है. जिंदगी की असली उड़ान भरनी अभी बाकी है, आपके इरादों का इम्तिहान लेना अभी बाकी है. अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, आगे सारा आसमान अभी बाकी है. काय जे असेल पुढे खूप सुंदर आयुष्य आहे, पण आज जर तुम्ही कष्ट केले तर त्या सुंदर आयुष्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. नाहीतर जे आहे ते भाकरीचा चंद्र शोधण्याचा जिंदगी बर्बाद झाली. पहिल्याच तासाला मी सांगितलेलं आहे तसं आपल्याला काही करायचं नाही. त्यामुळे जे समजून घेताय व्यवस्थित समजून घ्या, त्याचं घरी जाऊन इंटरप्रिटेशन करा, अनालिसिस करा आणि आपलं ध्येय ठरवून प्रत्येक दिवस त्या ध्येयाच्या दृष्टीने जे आहे ते कसा व्यतीत होतो आहे याचा हिशेब ठेवत चला. रात्री झोपताना आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की जे आहे ते माझं जर ध्येय पोलीस भरती असेल तर आज दिवसभरात त्या दृष्टीने 2 पावलं पुढे टाकलेली आहे का नाही. जर नसेल टाकली तर झोपायचं थांबवा, पहिला 1 तास अभ्यास करा आणि मग झोपा, तुम्हाला निश्चित चांगली झोप लागेल. पण तसंच जर झोपायला लागले तर झोपच येणार नाही. अरे मी तर काय ठरवलेलं आहे आणि माझ्या आयुष्याची मला काही काळजी पडलेली आहे का नाही, का मला कसं आयुष्य जगायचं आहे. आज तुम्ही जसं वर्तन कराल तसं भविष्यात तुम्हाला आयुष्य जगायला मिळणार आहे. आज जर तुम्ही चांगलं वर्तन केलं तर तुम्हाला जे आहे ते भविष्यात चांगलंच आयुष्य जगायला भेटेल. पण आज जर तुम्ही कंटाळा केला, टाइमपास केला तर तुम्हाला जे आहे ते एकदम बत्तड आयुष्य जे आहे ते जगायला लागेल किंवा जे आहे ते रोज चिंता करत आयुष्य जगावं लागेल. त्यामुळे नेमकं कसं आयुष्य जगवायचं आहे, जगायचं आहे ते आजच ठरवा आणि त्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू करा. महाविद्यालय आणि आपले प्राचार्य सर्व जे आहे ते प्राध्यापकगण तुमच्या मागे खंबीरपणे उभे मला दिसत आहे, रोज मी बघतो आहे. एवढा मोठा प्रयत्न शक्यतो कुठे होत नाही. तुमच्यासाठी प्रचंड मोठा प्रयत्न आणि प्रचंड मोठी इफर्ट सर्व घेत आहे. त्यांच्या प्रयत्नांचं चीज करा एवढीच तुम्हाला विनंती आहे. माझ्या परीने मला जेवढा वेळ आहे त्यामध्ये मी फास्ट मध्ये सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, समजलं नाही विचारत चला. तर आपला मुद्दा आहे 16 एप्रिल 1853. या दिवशी जे आहे ते अशा प्रकारचं नंतर मी सांगणारच आहे, त्यावर सगळे काही डिस्कशन आपण शेवटच्या काही लेक्चर्स मध्ये करणार आहोत. 16 एप्रिल 1853 ला पहिली रेल्वे सुरू झाली. जी काही पहिली रेल्वे आहे ती मुंबई ठाणे मार्गावर आहे. तर अशा प्रकारची मुंबई ठाणे मार्गावर लॉर्ड डलहौसी, हा लॉर्ड डलहौसी भारताचा गव्हर्नर जनरल असताना, लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल असताना भारतात पहिली रेल्वे मुंबई ठाणे ही जी आहे ही सुरू झाली. आणि मग अशा प्रकारचा तिथून पुढे रेल्वेचा प्रवास झाला. परीक्षेला काही प्रश्न विचारले जातात की भारतीय रेल्वे जी आहे ती आता सध्या आपण तिला इंडियन रेल्वे म्हणतो. तर अशा प्रकारची जी काही भारतीय रेल्वे किंवा इंडियन रेल्वे आहे सध्या तिचे किती विभाग आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की इंडियन रेल्वेचं प्रचंड मोठं नेटवर्क आहे, जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर नेटवर्कच्या बाबतीत. आणि मग एवढं प्रचंड मोठं नेटवर्क जर मेंटेन करायचं तर त्याचं जे आहे ते वेगवेगळे विभागांमध्ये जे डिसेंट्रलायझेशन करावं लागेल. म्हणून मग भारतीय रेल्वेने जे आहे ते भारतीय रेल्वेने रेल्वेचं नेटवर्क किंवा रेल्वेचं सगळं काही चलनवलन मेंटेन करण्यासाठी रेल्वेचे 17 विभाग पाडलेले आहेत. 17 विभाग. आणि अशा प्रकारचा एखादा प्रश्न पोलीस भरतीला विचारला जातो, शक्यतो महाराष्ट्राविषयी विचारला जातो, की जे काही रेल्वेचे 17 विभाग आहे त्यांपैकी 2 विभागांची हेड ऑफिस किंवा 2 विभाग भारतात महाराष्ट्रात आहे. पहिला महत्वाचा विभाग आहे त्याला म्हटलं जातं मध्य रेल्वे, सेंट्रल रेल्वे, मध्य रेल्वे. जर नाशिकला जर येणारी तुम्ही रेल्वे बघितली तर त्या रेल्वेवर लिहिलेलं असतं CR. मग CR म्हणजे नेमकं काय, तुम्ही जर अभ्यासू व्यक्ती असाल तर तुम्हाला माहित असेल किंवा तुम्ही माहित करून घ्याल. तर अशा प्रकारची जी काही सेंट्रल रेल्वे आहे 18वा विभाग अजून ऑथेंटिकली जाहीर केलेला नाही, तो प्रॉब्लेम आहे.
म्हणजे कोकण रेल्वे हा सांगितला जातो, पण ऑथेंटिकली अजून जे आहे ते नोटिफिकेशन काढलेलं नाही, आणि काढलेलं असेल तर मीही अपग्रेड होऊन तुम्हाला उद्या त्याचं अपग्रेडेशन सांगेन. तर मध्य रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वे तिचं मुख्यालय आहे CSMT. म्हणजे आधी त्याला खरं तर VT नाव होतं, नंतर त्याला प्रथम नाव होतं बोरीबंदर, नंतर नाव होतं व्हिक्टोरिया टर्मिनल, नंतर नाव झालं छत्रपती शिवाजी टर्मिनल, आणि आता नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे अशा प्रकारचं मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रात? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी. आणि त्याचबरोबर दुसरी जी काही रेल्वे आहे वेस्टर्न रेल्वे किंवा पश्चिम रेल्वे, तर अशा प्रकारची जी काही पश्चिम रेल्वे किंवा वेस्टर्न रेल्वे आहे, वेस्टर्न रेल्वेचं मुख्यालय आहे मुंबईच्या भागात जे काही चर्चगेट आहे, चर्चगेटला आहे. चर्चगेट या ठिकाणी वेस्टर्न रेल्वेचं जे आहे ते मुख्यालय आहे. दिसत नाही का? दिसत नसेल तर मला प्लीज सांगा, दिसतंय का? ओके, दिसत आहे बऱ्याच जणांना. त्यामुळे जे आहे ते तुम्ही शक्यतो जर दिसत नसेल तर परत एकदा आउट होऊन परत एकदा जॉईन व्हा, त्याने क्लिअरिटी किंवा जे आहे ते कॅप्चरिंग पॉवर वाढते आहे. काय असेल, वेळ माझ्याकडे कमी आहे, सॉरी. तर मूळ मुद्दा मला सांगायचा, मध्य रेल्वेचं मुख्यालय परीक्षेला कधी कधी विचारलं जातं, ते CSMT आहे, आणि पश्चिम रेल्वेचं मुख्यालय जे आहे ते चर्चगेट आहे. याविषयी काही प्रश्न विचारले जातात. यानंतर जे आहे त्या रेल्वेविषयी एखादा प्रश्न विचारला जातो की समजा जे आहे ते अशा प्रकारची मुंबई जे आहे ते मुंबई दिल्ली रेल्वे आहे, आणि ज्या मुंबई दिल्ली रेल्वेवरील महाराष्ट्रातील महत्वाचं ठिकाण कोणतं किंवा जंक्शन कोणतं, असे प्रश्न विचारले जातात. अगदी सोपं सांगतो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. वेळ माझ्याकडे खरं तर कमी आहे, नाहीतर खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे, पण जाऊ द्या, आता हरकत नाही. जेवढा काही 5-10 मिनिटाचा वेळ आहे, 2-3 मुद्दे मी कव्हर करू. तर महत्वाचा मुद्दा आहे की अशा प्रकारची मुंबईवरून रेल्वे निघाली. तर मुंबईहून रेल्वे निघाली आणि मुंबईवरून पुढे जायचे, पुढे ठाण्याला येणार, ठाण्यावरून जे आहे ते भिवंडी, कल्याण, आणि मग पुढे आपल्या नाशिकला येणार, आणि नाशिकवरून मनमाडला जाणार. मनमाडवरून ही रेल्वे जी आहे ती आपली पुढे गेली तर ते महत्वाचं जंक्शन आहे भुसावळ. मग भुसावळ हे रेल्वेचं सर्वात महत्वाचं जंक्शन का आहे? कारण भुसावळला रेल्वे गेल्या की ज्या दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे आहे त्या इकडे जाणार, आणि ज्या कलकत्ता नागपूरला जाणाऱ्या रेल्वे आहे, कलकत्त्याला जाणाऱ्या रेल्वे इकडे जाणार. म्हणजे अनेक साऱ्या रेल्वे ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला जंक्शन असं म्हटलं जातं. मनमाड आपलं जंक्शन आहे का आहे ते मी थोडक्यात सांगतो. पहिलं भुसावळ क्लिअर करतो. म्हणजे मुंबईहून दिल्ली आणि कलकत्त्याला जाणाऱ्या रेल्वे भुसावळ पर्यंत एकाच रूटने असतात, पण भुसावळला गेल्या की दिल्लीच्या रेल्वे उत्तरेला जातील आणि कलकत्त्याला जाणाऱ्या रेल्वे सरळ पुढे पूर्वेला निघून जातील. त्याचबरोबर भुसावळ पासून एक नवीन रेल्वे मार्ग सुरत जे आहे ते सुरतला सुद्धा गेलेला आहे, म्हणजे तिकडे सुद्धा रेल्वे जातात. मग आता आपलं राहिलं मनमाड. मुंबईहून जे आहे ते अशा प्रकारच्या ज्या काही रेल्वे कलकत्त्याला किंवा ज्या या भागात जाणार आहेत त्या मनमाड पर्यंत तर येणार आहे, पण मनमाड पासून ज्या काही रेल्वे जाणार आहे, मनमाड जे आहे ते मनमाड येथे आल्यानंतर मात्र मनमाड मधून एक रेल्वे मार्ग जो आहे तो इकडे औरंगाबादला जातो. इकडे औरंगाबाद, त्यानंतर जालना, त्यानंतर परभणी किंवा पूर्णा, नंतर नांदेड, आणि मग इकडे हैदराबादला जातो. म्हणजे अशा प्रकारचा मनमाड पासून जो आहे हा औरंगाबादला हा रेल्वे मार्ग जातो. त्याचबरोबर मनमाड पासून एक रेल्वे मार्ग जो आहे तो इंग्रजांच्या काळातच बनवलेला आहे, मनमाड दौंड. ऐकलेला असेल बऱ्याच जणांनी मनमाड दौंड. त्याच्यावरील महत्वाचं शहर आहे अहमदनगर, कोपरगाव आहे, बेलापूर किंवा कोपरगाव, भरपूर काही शहर आहे. म्हणजे आपलं मनमाड जंक्शन आहे का? कारण मुंबई दिल्ली रेल्वे मार्ग आहे. मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरील मनमाड महत्वाचं जंक्शन आहे. मुंबई कलकत्ता रेल्वे मार्गावरील महत्वाचं जंक्शन आहे. पण अशा प्रकारचं जेव्हा मुंबईहून हैदराबादला रेल्वे जाणार आहे तेव्हा मग मात्र मनमाड पर्यंत आल्यानंतर ती औरंगाबाद मार्गे हैदराबादला जाणार आहे, किंवा मनमाडहून जे आहे ते दौंडला रेल्वे मार्ग बनवलेला आहे. काय असतील वेगवेगळे मुद्दे आहे. मुंबईहून जेव्हा चेन्नईला रेल्वे जाणार आहे, मुंबईहून ही रेल्वे जेव्हा चेन्नईला जाणार तेव्हा लोणावळा किंवा पुणे या भागातून पुढे येणार, आणि मग अशा प्रकारची दौंडहून सोलापूरहून पुढे जे आहे ते हैदराबाद आणि चेन्नईला जाणार. मग अशा प्रकारचा आपला मनमाड दौंड रेल्वे मार्ग जो आहे हा मनमाड पासून दौंडला, इकडे मुंबई चेन्नई आणि इकडे मुंबई दिल्ली या दोघांना जोडतो आहे. जाऊ दे, आता फार डीप मध्ये इन्फॉर्मेशन आहे. एखादा प्रश्न परीक्षेला विचारला जातो, मुंबई कलकत्ता रेल्वे मार्गावरील महत्वाचं जंक्शन कोणतं, किंवा अशा प्रकारचं जे आहे ते मुंबई येथून जे आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जे ते रेल्वे मार्ग जातात, किंवा मनमाड दौंड रेल्वे मार्गावर कोणतं महत्वाचं स्थानक आहे ते अहमदनगर तुम्हाला माहित हवंय. तर अशा प्रकारचे जे आहे ते भरपूर मुद्दे आहेत. दक्षिण किनारी रेल्वे,
ओके, विशाखापट्टणम मुख्यालय, व्हेरी गुड, चांगली इन्फॉर्मेशन आहे, माझ्या कधीतरी वाचनात आहे, परंतु या मोमेंटला मला आठवली नाही, दिलगिरी व्यक्त करतो. अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर सांगत चला, काही प्रॉब्लेम नाही. नो बडी इज परफेक्ट, आय एम ऑल्सो नो बडी. म्हणजे परिपूर्ण असा कोणीही नाही आणि त्यात मी पण आहे. त्यामुळे माझ्याकडून जर एखादं वाक्य चुकलं किंवा इन्फॉर्मेशन चुकीची गेली तर मला निश्चितपणे सांगत चला. कारण मूळ मुद्दा आहे, जेव्हा किंवा जे आहे ते शिकण्याची प्रोसेस असते त्याविषयी म्हटलेलं आहे, वादे वादे जायते तत्वबोधाः, म्हणजे अशा प्रकारचा संवाद करतो आहोत. वेळ आपल्याकडे शक्यतो अत्यंत कमी आहे, तर रेल्वे मार्गांविषयी थोडक्यात जे आहे ते महत्वाची माहिती मी लक्षात आणून दिली. यानंतर मला पुढचा मुद्दा जो सांगायचा आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट महाराष्ट्र डॅश डॅश या ठिकाणी आहे. म्हणजे असे सोपे सोपे प्रश्न असतात, पण त्यांच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन हवी. व्हेरी गुड, नागपूरला आहे. तर अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट ते नागपूरला आहे. किंवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मग महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मग ते मुंबईला आहे. म्हणजे मुंबईच्या विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नागपूरच्या विमानतळाचं नाव जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. असे काही प्रश्न विचारले जातात. कधी कधी जे आहे ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दिल्लीला आहे. म्हणजे असे काही प्रश्न विचारले जातात. आपण कॉन्सन्ट्रेट महाराष्ट्रावर करतो आहोत. यानंतर जलमार्गांच्या संदर्भात जे आहे, जलमार्गांच्या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो की व्यापार जर करायचा असेल तर बंदरं महत्वाची आहे. म्हणजे समुद्राला लागून जे आहे ते आपल्याला माहित आहे, इंटरनॅशनल ट्रेड मुख्यतः जास्तीत जास्त समुद्राच्या मार्गाने होत असतो. आणि व्यापार करून जर राष्ट्राला श्रीमंत व्हायचं असेल तर एक्सपोर्ट इम्पोर्ट चांगला पाहिजे. म्हणून जे आहे ते इंटरनॅशनल पोर्ट महत्वाची आहे. आणि मग महाराष्ट्रात किती आंतरराष्ट्रीय बंदर आहे? तर महाराष्ट्रात 2 आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारतात भरपूर आहे, भारतात जवळजवळ 17 आहे, महाराष्ट्रात मात्र 2 आहे. आणि मग ती 2 कोणती? पहिलं आंतरराष्ट्रीय बंदर आहे त्याला बीपीटी म्हणतात. बीपीटी म्हणजे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय बंदर, बीपीटी. तर अशा प्रकारचं जे आहे ते पहिलं जे काही आंतरराष्ट्रीय बंदर आहे ते बीपीटी आहे, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट. म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय बंदर, मुंबई बंदर जे आहे ते पहिलं महाराष्ट्रातील जे आहे ते आंतरराष्ट्रीय बंदर. आणि मग नंतर लक्षात आलं की मुंबई बंदराचा त्रास प्रचंड वाढतोय, कारण मुंबईला ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे. एवढे जर कंटेनर मुंबईमधून मग या समुद्राच्या काठावर जायला लागले तर मुंबईचं काय होणार? म्हणून मग मुंबईला पर्याय म्हणून मग इकडे एक बंदर उभारण्यात आलं. रायगड जिल्ह्याच्या या बेटांवर न्हावाशेवा नावाची बेट आहे, त्यांच्यावर एक बंदर उभारण्यात आलं. आणि मग अशा प्रकारचं जे आहे ते बंदर उभारण्यात आलं ते न्हावाशेवा नावाचं बंदर आहे, रायगड जिल्ह्यात आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, न्हावाशेवा बंदर रायगड जिल्ह्यात आहे. न्हावाशेवा नावाचं बंदर रायगड जिल्ह्यात आहे. आणि न्हावाशेवा बंदराला नंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, JNPT असे म्हटले गेलेले आहे. म्हणजे अशा प्रकारचं जर कधी परीक्षेला प्रश्न विचारला, न्हावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या राज्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे? तर न्हावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचं जे आहे ते बंदरांविषयी खूप इन्फॉर्मेशन आहे, पण फक्त थोडी आउटलाईन सांगून मी पुढे जातो आहे. थोडक्यात आता पर्यटन स्थळांचा संदर्भ मी सांगणार आहे. पर्यटन स्थळांच्या संदर्भात जे आहे ते कोणत्याही परीक्षेला जा खूप सारे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ते व्यवस्थित माहित पाहिजे. पर्यटनाचे 2-3 मुख्य मुद्दे आहेत. बरंचसं पर्यटन आपल्या इथे चालतं ते धार्मिक पर्यटन आहे, रिलिजियस टुरिझम, धार्मिक पर्यटन. की 4 धामची यात्रा आहे, पंढरपूरची वारी आहे, शिर्डीची जी आहे ते शिर्डीला गुरुवारी जायचं आहे, किंवा अशा प्रकारचं जे काही आहे ते धार्मिक पर्यटन ते भारतात मोठ्या प्रमाणावर चालतं. काही जे आहे ते काही नैसर्गिक पर्यटन असतं, म्हणजे निसर्गाच्या रम्य ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि मग महाराष्ट्रात जी काही अशा प्रकारची पर्यटन स्थळं आहे त्यांच्याविषयी काही प्रश्न विचारले जातात. पहिलाच महत्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रात काही धार्मिक पर्यटन स्थळं आहेत त्यांच्याविषयी प्रश्न विचारले जातात. त्या धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये महाराष्ट्राच्या धार्मिक, काल थंड हवेची ठिकाणं मी लिहून दिलेली आहेत, त्यामुळे त्याचा सध्या उल्लेख करत नाही, वेळ कमी आहे त्यामुळे थोडंसं फास्ट घ्यावं लागतं, दिलगिरी व्यक्त करतो. जी काही धार्मिक पर्यटनाची स्थळं आहेत त्यांमध्ये ज्योतिर्लिंगांना प्रचंड महत्व आहे. की जी काही ज्योतिर्लिंग आहे
शंकर भगवानांची ज्योतिर्लिंग, त्या ज्योतिर्लिंगांच्या स्थळांना प्रचंड मोठं महत्व आहे. तर अशा प्रकारची जी आहे ते ज्योतिर्लिंग त्यांना जे आहे ते प्रचंड मोठं महत्व आहे. आणि भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहे आणि त्या 12 पैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. सर्वात जास्त ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 5 ज्योतिर्लिंग लिहून देतो. वेळ माझ्याकडे कमी आहे म्हणून थोडा ओबडधोबड नकाशा असतो, तेवढं फक्त समजून घ्या. नाहीतर म्हणाल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तसं काही नाही, वेळ कमी आहे आणि फास्ट मध्ये कव्हर करायचं म्हणून सांगतो की जे काही ज्योतिर्लिंगाची स्थळं आहे, पहिलं पुणे जिल्ह्यात महत्वाचं ठिकाण आहे भीमाशंकर. भीमाशंकर. यानंतर नाशिक जिल्ह्यात जे काही स्थळ आहे ते सर्वांना माहित आहे, त्र्यंबकेश्वर. शॉर्ट मध्ये लिहितो त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर. तिसरं महत्वाचं जे काही ज्योतिर्लिंगाचं स्थळ आहे औरंगाबाद जिल्ह्यात आहे घृष्णेश्वर. घृष्णेश्वर. यानंतर चौथं महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे बीड जिल्ह्यात आहे परळी. हा शब्द मात्र महत्वाचा लक्षात ठेवा, परळी बीड जिल्ह्यात आहे. परीक्षेला वेगळाही प्रश्न विचारला जातो, कोणतं ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड जिल्ह्यात परळी नावाचं ज्योतिर्लिंग. आणि हा जो काही बीड जिल्ह्यापासून वेगळा झालेला जिल्हा आहे हिंगोली, परभणी जिल्ह्यापासून वेगळा झालेला जिल्हा आहे हिंगोली. या हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ नावाचं ज्योतिर्लिंग आहे. औंढा नागनाथ म्हणजे अशा प्रकारचा औंढा नागनाथ, परळी, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर अशा प्रकारची 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. लक्षात आलं असेल, दिसत नाही का? बाकीच्यांनी रिप्लाय द्या, मला दिसत नाही का? वेळ तर आता अत्यंत जवळजवळ काठावरच आहे. 5 मिनिटात मी लेक्चर संपवतो आहे, व्यवस्थित लक्ष द्या. तर मूळ मुद्दा मला सांगायचा, महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहे, कोणती ती लक्षात आले आहे. यानंतर जो काही प्रश्न पोलीस भरतीसाठी विचारला जातो की अष्टविनायकाच्या स्थळांपैकी विचारला जातो. आता तेवढं सगळं सांगायला मला डिटेल वेळ नाही, पण अष्टविनायकाची जी काही स्थळं आहे, अष्टविनायक, या अष्टविनायकाच्या स्थळांपैकी 5 अष्टविनायकाची स्थळं पुणे जिल्ह्यातच आहे. ओझर असेल, रांजणगाव असेल, वेगवेगळी स्थळं आहे. 5 अष्टविनायकाची स्थळं जी आहे ते पुणे जिल्ह्यातच आहे. परंतु राहिलेली जी काही 3 आहे, 8 पैकी जे आहे ते 5 पुणे जिल्ह्यात आहे आणि राहिलेली जी काही 3 आहे त्यांपैकी रायगड जिल्ह्यात 2 आहे. रायगड जिल्ह्यात जे आहे ते पाली आणि महाड. रायगड जिल्ह्यात पाली आणि महाड. आणि एक जे आहे ते नगर जिल्ह्यात आहे, अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात. ते जे आहे ते सिद्धटेक नावाचं ठिकाण आहे. आता जास्त डिटेल सांगायला पुणे जिल्ह्यातली पण सगळी सांगता येतील, पण वेळ नाही. तर 5 पुणे जिल्ह्यात आहे आणि राहिलेली 3 मात्र लक्षात आणून दिली. रायगड जिल्ह्यात 2 आहे आणि नगर जिल्ह्यात 1 आहे. यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो विचारला जातो देवीची 3.5 शक्तीपीठ. आणि मग देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी जे आद्यपीठ किंवा अर्धपीठ समजलं जातं ते सप्तशृंगीचं वणीची देवी किंवा सप्तशृंगी माता आहे. दुसरे जे आहे ते दुसरं जे आहे ते पुण्यातील जे आहे ते ओझर आहे, त्याचबरोबर रांजणगाव आहे. तर मूळ मुद्दा आहे, तर देवीची 3.5 पीठ मी सांगतो आहे. त्यांपैकी जे आहे ते सप्तशृंगीचं पीठ आहे. सप्तशृंगीचं पीठ आहे पहिलं नाशिक जिल्ह्यात. दुसरं जे आहे ते तुळजापूर म्हणजे जे आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यात. तुळजापूर म्हणजे हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तिसरं महत्वाचं जे काही देवीचं पीठ आहे, तिसरं जे काही देवीचं पीठ आहे ते म्हणजे कोल्हापूरची जी आहे ते अंबाभवानी किंवा जे आहे ते महालक्ष्मी. आणि चौथं जे आहे ते माहूरगडची जी आहे ते नांदेड जिल्ह्यातील माहूरगड या ठिकाणची रेणुका देवी. ही जी आहे ते देवीची महत्वाची शक्तीपीठ. काही प्रश्न परीक्षेला वेगळे विचारले जातात. गाडगे बाबांचे जन्मस्थान कोणतं आहे, तुकडोजी महाराजांचं जन्मस्थान कोणतं आहे, किंवा संत तुकारामांची जे समाधी कोणत्या ठिकाणी आहे, संत ज्ञानेश्वरांचं जन्मस्थान कोणतं आहे, अशा प्रकारच्या महाराष्ट्रीयन संत आणि त्यांच्याविषयी जे प्रश्न विचारले जातात. आणि टुरिझम विषयी अजून काही प्रश्न विचारले जातात की महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं किंवा अशा प्रकारचा तलाव किंवा अशा प्रकारचं उद्यान किंवा अशा प्रकारचं अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे. सगळं काही डिटेल सांगायला जरी वेळ नसला, दिलगिरी व्यक्त करतो की सांगू शकत नाही, परंतु जेवढं काही शक्य आहे तेवढं व्यवस्थित सांगण्याचा माझा प्रयत्न चालू आहे.
उद्या मात्र जे आहे ते आपण वेगवेगळे जे आहे ते करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न आहे त्या संदर्भात उद्या मात्र आपण चर्चा करणार आहोत. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच खूप सुंदर झालं सर आजचं सेशन. वेळेचा एकदम योग्य पद्धतीने तुम्ही वापर करताय हे दिसूनच येतं वेळोवेळी. सर या ठिकाणी एक विद्यार्थ्यांना परत एक सूचना द्यायची होती की कालही पाटील सरांनी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी किंवा ऑफलाईन कुठल्याही प्रकारचा जर फॉर्म भरला असेल तर त्याची एक हार्ड कॉपी तुम्हाला महाविद्यालयात जमा करायची आहे. जर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणं शक्य नसेल तर त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा शेंडगे सरांच्या व्हॉट्सअप नंबरवरती त्याचा फोटो काढून पाठवला आणि तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर तरी ते सुद्धा महत्वाचं राहील. तर विद्यार्थ्यांना मी परत एकदा विनंती करतो की तुम्ही कुठल्याही परीक्षेला जर तुम्ही सामोरे जात असाल तर त्याची माहिती तुम्ही महाविद्यालयात देणं थोडंसं अपेक्षित आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. मी परत एकदा मोजाड सरांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आजची जी अटेंडन्स शीट आहे ती 8 वाजता सुरू होईल आणि 8:30 वाजेपर्यंत ती बंद होईल. विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपला अटेंडन्स त्याच्यावरती लवकरात लवकर सबमिट करायचं आहे. मी उद्या आपण परत 7 वाजता या ठिकाणी भेटणार आहोत. तत्पूर्वी मी तुमची रजा घेतो. धन्यवाद मोजाड सर. परत एकदा थँक्यू सर. थँक्यू. शेंडगे सर काही बोलायचं आहे? सरांना विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की काही विद्यार्थी विचारतायत की बाकीच्या कॉलेजचे सुद्धा डॉक्युमेंट द्यायचे का? फक्त ही सूचना जे परीक्षेचे फॉर्म भरले ही सूचना फक्त महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्याच विद्यार्थ्यांनी आमच्या 3 जणांकडे आपली नोकरीसाठी केलेले अर्ज किंवा परीक्षा भरण्यासाठी केलेले अर्ज सबमिट करायचे आहेत. अटेंडन्स मात्र सर्वांनी द्यायचे आहे. बरोबर. धन्यवाद. आपण थांबूया. धन्यवाद. सगळ्यांनी काळजी घ्या.